नमस्कार, मी डॉक्टर प्रणाली ढवस, बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशु तज्ज्ञ, चंद्रपूर। आज मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। तो महत्त्वाचा विषय म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक। आता उन्हाळा लागला आहे त्यामुळे हा विषय खूपच महत्त्वाचा आहे। तर आपण आज डिस्कस करूया की याची कारणे काय असतात, लक्षणे काय असतात, त्याची ट्रीटमेंट काय असते आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून उष्माघातापासून आपला बचाव करता येणार। सर्वप्रथम आपण त्याचं कारणे लक्षात घेऊया। जेव्हा उन्हाळ्यामध्ये जेव्हा वातावरणातली उष्णता वाढते तेव्हा आपलं बॉडी टेम्परेचर त्या उष्णतेशी कोप अप करू शकत नाही आणि आपल्या बॉडीतला जो टेम्परेचर मेंटेन करायची सिस्टीम असते ती थोडी गडबडते। त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि हीट स्ट्रोक होतो। उष्माघाताची कारणे काय असतात? जेव्हा बाळ इतक्या कडक उन्हामध्ये खूप वेळ बाहेर फिरतं किंवा खेळतं किंवा जेव्हा शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा उष्माघात होतो। लक्षणे काय असतात? लक्षणे म्हणजे चक्कर येणे, वारंवार उलट्या येणे, मळमळ वाटणे, एकदम थकवा जाणवणे, हातापायामध्ये क्रॅम्प्स येणे, कधीकधी भोवळ येणे, बीपी कमी होणे, हे सगळे याची लक्षणे आहेत। याची ट्रीटमेंट काय आहे? जेव्हा कुठल्याही बालकांना असे लक्षणे जाणवतात तेव्हा लगेच त्याला थंड वातावरणात घेऊन जावे किंवा सावलीमध्ये घेऊन जावे। अंगावरचे अतिरिक्त कपडे काढून टाकावे व पाण्याने बाळाला पुसून काढावे जेणेकरून त्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करता येणार। बाळाचं हायड्रेशन खूप चांगल्या प्रकारात आपल्याला मेंटेन करावं लागेल। त्यासाठी त्याला भरपूर पाणी द्यावे। पाण्याशिवाय आपण ORS पण देऊ शकता, आपण नारळाचं पाणी पण देऊ शकतो। चांगल्या प्रमाणात बाळाचं हायड्रेशन मेंटेन राहणं खूप आवश्यक आहे जेणेकरून टेम्परेचर आपल्याला कमी करता येणार। अशी लक्षणे आढळल्यास लवकरच जवळच्या बालरोग तज्ज्ञांना भेट देऊन त्यावर त्वरित उपचार करून घेणे खूप आवश्यक आहे। आता आपण डिस्कस करूया की उष्माघात होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे। तर उष्माघात होऊ नये यासाठी बाळाला जास्तीत जास्त वेळ उन्हात जाऊ देऊ नये। दुपारी 11 ते 4च्या दरम्यान खूप जास्त ऊन असतं, तर यावेळा बाळाला बाहेर काढणे टाळावे। अगदीच अशक्य असल्यास त्याला व्यवस्थित झाकून किंवा छत्रीचा पण वापर करू शकतो जेणेकरून डायरेक्ट सूर्याची किरणे त्यावर पडणार नाही। सोबत पाण्याची बॉटल कॅरी करावी। थोड्या वेळाने बाळाला पाणी देत राहावे व शरीरातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करावा। फळांचा जास्तीत जास्त उपयोग उन्हाळ्यामध्ये करायला पाहिजे कारण फळांमध्ये 70 to 80% पाणी असतं, त्यामुळे त्याद्वारे पण बाळाला भरपूर हायड्रेशन मिळते। आणि योग्य आहार मेंटेन करावा, बाहेरचं खाणं टाळावं। या सगळ्या काळजी घेतल्याने आपण उष्माघातापासून बाळाचा बचाव करू शकतो। धन्यवाद।